तुमच्या आन्सर शीट पाहायला मिळतील. त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे. प्रत्येक स्टुडंटची ऑफिशियल आन्सर शीट सुद्धा आलेली आहे. हे कुठं पाहायला मिळेल? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. GCC TBC जानेवारी 2026 मध्ये आपण इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षा दिल्या असतील. तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न सध्या येत आहेत. ते म्हणजे स्पीड पॅसेज संदर्भात. सर आम्ही प्रॅक्टिकलमध्ये पास होऊ, आम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होऊ, मात्र स्पीड पॅसेज सबमिट झाला की नाही, एंटर एक्स्ट्राचा पडलाय का, टॅब एक्स्ट्रा पडलाय का, या सर्व गोष्टींचे मनामध्ये प्रश्न सुरू आहे तुमच्या. या सर्व गोष्टींबद्दल खूप साऱ्या शंका येत आहेत. मग याच सर्व शंकांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओसाठी एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही जानेवारी 2026 मध्ये नक्की कोणती परीक्षा दिली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये काय अनुभव आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, नुकत्याच एका अपडेटनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आताच एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. या नोटिफिकेशननुसार तुमचे सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर उपलब्ध झालेले आहेत. जे तुम्ही स्पीड पॅसेज सोडवलेले आहेत त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे. मग हे कुठं मिळतील? तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, आपला व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर उपलब्ध झालेले आहेत. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती सर्वच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथून चेकआउट करू शकता मित्रांनो. मग याचे आन्सर शीट कुठे मिळतील? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची ऑफिशियल वेबसाईट. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट लॉग इन मधूनच तुमच्या आन्सर शीट पाहायला मिळतील. प्रत्येक स्टुडंटची ऑफिशियल आन्सर शीट सुद्धा आलेली आहे. हे कुठं पाहायला मिळेल? तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूट लॉग इन मधूनच या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. या ठिकाणी तुमचं स्टुडंट लॉग इन कोणत्याही पद्धतीने चालू शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, लगेच तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जावा. तुमच्या इन्स्टिट्यूटकडून तुम्ही तुमच्या आन्सर की घेऊ शकता, ज्या तुमच्या स्पीड पॅसेजच्या आहेत. तर त्या स्पीड पॅसेजच्या आन्सर की या आणि आपण दिलेले क्वेश्चन पेपर या दोन्ही सुद्धा मॅच करून पहा आणि तुम्ही पास होणार की नाही याचं स्वतःचा ॲनालिसिस करा. आणि तुम्ही पास असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा पास आहे. जरी तुमच्या काही शंका असेल नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या. अजून काही अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूया. धन्यवाद.